ഹലോ എവരി വൺ, വെൽക്കം ടു ജെസ് എഡ്യൂക്കേഷൻ. അപ്പോൾ നമ്മൾ കുറേ കാലമായിട്ട് ഇപ്പോൾ വന്നിട്ടില്ലല്ലേ. അപ്പോൾ വീണ്ടും ഞാൻ വന്നിരിക്കുകയാണ്. അപ്പോൾ ഇപ്രാവശ്യം എന്ന് പറഞ്ഞാൽ ഞാൻ കൂടുതലായിട്ട് എക്സ്പ്ലെയിൻ ചെയ്തിട്ടൊന്നും പറയണില്ല. ക്വസ്റ്റ്യൻ വായിക്കുക, ഓപ്ഷൻസ് വായിക്കുക, അതിന് ആൻസർ പറയുക, അത്രേ ഉള്ളൂ കേട്ടോ. കൂടുതലായിട്ട് എക്സ്പ്ലെയിൻ ചെയ്തൊക്കെ ഞാൻ വീണ്ടും വരാം. അപ്പം ഇപ്പോൾ നമ്മൾ കുറേ കാലമായി കഴിഞ്ഞതിന് ശേഷമുള്ളൊരു തുടക്കമല്ലേ. അപ്പം അതുകൊണ്ട് തന്നെ ഞാൻ വേഗം ഒന്ന് പറഞ്ഞു പോവാണ് കേട്ടോ. अब फर्स्ट क्वेश्चन, एक शिक्षण कौशल चुनिए. एक शिक्षण कौशल चुनिए. ऑप्शंस वाइकाम. ए श्याम पढ़ का उचित प्रयोग करना, बी चिंतन करना, सी रट कर पढ़ना, डी प्रश्न पत्र तैयार करना. आंसर ऑप्शन ए श्याम पढ़ का उचित प्रयोग करना. नेक्स्ट क्वेश्चन, शिक्षक के वाचन के बाद छात्रों द्वारा वाचन कौन सा है? ऑप्शंस നോക്കാം. ए आदर्श वाचन, बी अनुकरण वाचन, सी अनुदित वाचन, डी आकर्षक वाचन. आंसर ऑप्शन बी अनुकरण वाचन. नेक्स्ट क्वेश्चन നോക്കാം. अभिव्यक्ति के लिए उदाहरण चुनिए. अभिव्यक्ति के लिए उदाहरण चुनिए. ऑप्शंस നോക്കാം. ए लेखन, बी वाचन, सी श्रवण, डी स्मरण. ऑप्शन आंसर ऑप्शन ए लेखन. व्यंग्य कहानी बोलराम का जीव किसकी रचना है? ये ऑप्शन ए जयशंकर प्रसाद की, बी हरिशंकर परसाई की, सी मधु कांगरिया की, डी प्रियंवदा की. आंसर ऑप्शन बी हरिशंकर परसाई की. नेक्स्ट क्वेश्चन, मीराबाई की रचनाओं को विशेषता. ऑप्शंस ए सूफी काव्य, बी राम भक्ति काव्य, सी कृष्ण भक्ति काव्य, डी ज्ञानाश्रयी काव्य. आंसर ऑप्शन सी कृष्ण भक्ति काव्य. नेक्स्ट क्वेश्चन, छायावादी काव्य की विशेषताओं में एक है. ऑप्शंस നോക്കാം. ए अति यथार्थवाद, बी सौंदर्यमयी कल्पना, सी वीररस की अधिकता, डी नैतिकता का कठोर बंधन. आंसर ऑप्शन बी सौंदर्यमयी कल्पना. नेक्स्ट क्वेश्चन നോക്കാം. मोहन राकेश का पहला और सर्वोत्तम नाटक माना जाता है. ऑप्शंस നോക്കാം. ये लहरों के राजहंस, बी आषाढ़ का एक दिन, सी आधे अधूरे, डी बहुत बड़ा सवाल. आंसर ऑप्शन बी आषाढ़ का एक दिन. नेक्स्ट क्वेश्चन നോക്കാം. श्रवण कौशल बढ़ाने में ये सहायक क्या है? ऑप्शंस നോക്കാം. प्रतिलेख, बी अनुलेख, सी ऋतुलेख, डी सुलेख. आंसर ऑप्शन सी ऋतुलेख. नेक्स्ट क्वेश्चन നോക്കാം. हिंदी शिक्षण का उद्देश्य क्या है? हिंदी शिक्षण का उद्देश्य क्या है? ऑप्शंस നോക്കാം. ज्ञानात्मक उद्देश्य, बी कौशलात्मक उद्देश्य, सी अभिवृद्ध्यात्मक उद्देश्य, डी उपर्युक्त सभी. आंसर उपर्युक्त सभी. नेक्स्ट क्वेश्चन, प्रेमचंद के किस उपन्यास का मुख्य पात्र सूरदास है? ऑप्शन सेवा सदन, बी रंगभूमि, सी गबन, डी प्रेमास्त्र. आंसर ऑप्शन बी रंगभूमि. അപ്പോൾ ഇന്ന് ആകെ 10 ക്വസ്റ്റ്യൻസ് ആയിട്ട് നമ്മളിവിടെ പറഞ്ഞിട്ടുള്ളത്, അതിൻ്റെ ആൻസറുമാണ്. അപ്പോൾ ഇനിയും വരും ദിവസങ്ങളിൽ നമുക്ക് എക്സ്പ്ലെയിൻ ചെയ്തിട്ടും ഒരുപാട് ക്വസ്റ്റ്യൻസൊക്കെ ഇട്ടിട്ടും നമുക്ക് വീഡിയോസ് ചെയ്യാം. ഇപ്പോൾ ഇന്ന് രാവിലെയാണ് കേട്ടോ അതിന് വോയിസ് ഓവർ കൊടുക്കണം. അതുകൊണ്ട് തന്നെ ഒരുപാട് ശബ്ദങ്ങളൊക്കെ വേറെ കയറി വന്നിട്ടുണ്ട്. അപ്പോൾ അതൊക്കെ ക്ഷമിക്കുക കേട്ടോ. അപ്പോൾ ഇന്നത്തെ വീഡിയോ ഇത്ര മാത്രമേ ഉള്ളൂ കേട്ടോ. ഇനി വരും ദിവസങ്ങളിൽ ഞാൻ ഒരുപാട് ക്വസ്റ്റ്യൻസും ഒക്കെ ആയിട്ട് വരാം.
അപ്പോൾ താങ്ക് യു ഫോർ വാച്ചിങ്. നെക്സ്റ്റ് വീഡിയോയിൽ കാണാം. ബൈ.